सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपनं शहरात जोरदार मुसंडी मारली, तर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे भाजपची ही घौडदौड रोखण्यात अपयशी ठरल्या। निवडणुका संपल्या असल्या तरी सोलापुरातलं राजकारण मात्र अधिक तापताना दिसतंय। निकालानंतर खासदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात कसं शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे, कसा शाब्दिक संघर्ष चर्चेत आलेला आहे त्यांचा, तो आपण पाहूया। एकीकडे सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे तर दुसरीकडे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे। सध्या या दोन नेत्यांमधलं वाग्युद्ध महाराष्ट्राचं चांगलंच मनोरंजन करतंय। सोलापूर महापालिकेतल्या पराभवानंतर प्रणिती शिंदेंनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिलंय। झुकना हमारी फितरत नाही। 2 पावलं मागे गेलो असलो तरी पुढची उडी अधिक ताकदीनं, असा संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा उभं राहण्याचं आवाहन केलंय। या पत्रावर जयकुमार गोरे गप्प बसले असते तरच नवल। वो 2 कदम पीछे नहीं हटे हैं, 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे, पर फिर भी गिरे तो भी टांग ऊपर, अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं। माझं काहीच म्हणणं नाही। ताई खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत, दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत, राहुल गांधीच्या जवळ आहेत, तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात, शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात। म्हणतात ना, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी। प्रणिती शिंदेंनी देखील लगेचच हिशेब चुकता केला। खरं तर मी जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं। आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत, ते तिथे BJPमध्ये गेले कारण का तिकडे जास्त आमिष BJPने दाखवला। पण ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार लढले त्यांच्यासाठी ते पत्र होतं। संधी साधूची उपमा देणाऱ्या प्रणिती शिंदेंना जयकुमार गोरेंनी आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय। आपण लोकसभेला कोणाकोणासोबत चर्चा केल्या आणि कुठं कुठं चालला होता याच्या संदर्भात मला चर्चा करायला भाग पाडू नका। मी संधी साधू आहे का काय भारतीय जनता पक्ष चांगला जाणतो। मी ज्या ठिकाणी आहे तिथं चांगलं काम करतो आणि आपण त्याचे साक्षीदार आहात, मी सांगायची आवश्यकता नाही। आणि ताईंना माझं सांगणं आहे, ताई जरा आत्मपरीक्षण करा, कशाला दुसऱ्याकडे बोटं दाखवता। बघा आपलं घर कुठं आहे, आपली अवस्था काय, आपल्या पक्षाची अवस्था, आपल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता। माझं म्हणणं एवढंच आहे की 2 आले तेवढंच नीट टिकवा। पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले जयकुमार गोरे भाजपमध्ये आल्यानंतर विशेषतः सोलापूरचे पालकमंत्री झाल्यापासून प्रणिती शिंदेंवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत। दुसरीकडे आक्रमक स्वभावाच्या प्रणिती शिंदे तितक्याच ठामपणे गोरेंना प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात। महापालिका निवडणुकांनंतर सोलापुरात सत्ता बदलली असली तरी राजकीय संघर्ष काही संपला नाहीये। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यातला शाब्दिक सामना पुढे किती टोकाला जाणार आणि त्याचा परिणाम सोलापूरच्या राजकारणावर कसा होणार हे पाहावं लागेल। आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।